आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट अशी चकली रिंग्सची रेसिपी। ही रेसिपी इतकी सोपी आहे की घरात असलेल्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये तुम्ही सहज बनवू शकता। एकदा बनवली की घरातील लहानपासून मोठ्यापर्यंत सगळेच पुन्हा पुन्हा मागतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चकली रिंग्स बाजारात मिळणाऱ्या अनेक पॅकेजेस स्नॅक्सपेक्षा घरी ताज्या बनतात, त्यामुळे तुम्ही यामध्ये मसाले साहित्य तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्यात आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे, चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे, ओवा घालायचा आहे, सोबतच तीळ घालायची आहे, सोबतच 1 चमचा तूप घालायचा आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, गॅस मंद करा। आता आपण 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एका ग्लासमध्ये आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे। म्हणजे असं 1 ग्लास पाणी ते 1 ग्लास पीठ घेतलेलं आहे आणि हे आपण तयार केलेलं पीठ लगेचच उकळत्या पाण्यात घालून घेणार आहोत। आता लगेचच आपण लाटण्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने छान असं पीठ एकजीव करून घेणार आहोत। त्यानंतर झाकण ठेवून पीठ 5 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचं आहे। त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजल्या जाईल आणि मळायलाही खूप सोपं जाणार आहे। 5 मिनिटानंतर पीठ परातीत काढून घ्या। सुरुवातीला वाटीच्या सहाय्याने छान असं एकत्र करा आणि थोडंसं थंड कोमट झाल्यावर हाताने मऊसूत छान असं एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असं मळून घ्या। आता पिठाचे 2 गोळे तयार करू आणि चकलीच्या साच्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे अंदरून आणि तो पिठाचा गोळा चकलीत भरून घ्या। आता आपल्याला एका पाठावर छान असं सरळ पट्टी पाडून घ्यायची आहे आणि नंतर हे हलक्या हाताने गोल सुंदर अशी रिंग आकार द्यायचा आहे। आता मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तयार केलेले चकली रिंग सोनेरी होईवरी डीप फ्राय करून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर तळल्यामुळे छान असं बाहेरून कुरकुरीत आणि आतून व्यवस्थित शिजल्या जाणार। तळून झाल्यावर चकली रिंग्स ते एका ताटात काढून घ्या। एका वाटीत लाल तिखट घ्या चवीनुसार आणि त्यात चाट मसाला किंवा काळं मीठ घाला आणि मिक्स करून गरम गरम असताना चकली रिंग्सवर भुरकवून घ्या। त्यामुळे प्रत्येक घास आणखी चविष्ट लागतो। या चकली रिंग्स सायंकाळच्या चहासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। मुलांना शाळेतून आल्यावर भूक लागते तेव्हा त्यांना हा घरगुती स्नॅक्स नक्की देऊन बघा। बाजारातल्या चिप्स आणि इतर पॅकेट स्नॅक्स ऐवजी घरच्या घरी बनवलेले असा स्नॅक्स हा चांगला पर्याय ठरू शकतो। तसेच प्रवासाला जाताना हे चकली रिंग्स एका टाईट कंटेनरमध्ये भरून घेऊन जाऊ शकता। चहा आणि कॉफी सोबत याची चव अप्रतिम लागते। घरी पाहुणे आले असतील, मुलांची छोटी पार्टी असेल किंवा सायंकाळी काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटत असेल, तेव्हा ही रेसिपी नक्की करून बघा। जर तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचं असतील तर त्याच्यासाठी तिखट कमी घालू शकता आणि वरतून चाट मसाला घाला तर खूप अप्रतिम लागतो। तर कशी वाटली आजची ही झटपट आणि सोपी चकली रिंग्स रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा सोपी, चविष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया आपण अशाच झटपट आणि चविष्ट रेसिपीसह। तोपर्यंत थँक्यू।